विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, श्री लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसर खुर्द. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 1, 2 आणि 3 यातील घटकांचा अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण 4 समकालीन भारत यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने भाग 1 याचे विवेचन आपण पाहणार आहोत. यातील पहिला घटक आहे आधुनिक काळातील राज्याच्या भूमिका. आधुनिक काळात राज्याला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूल्ये तसेच आर्थिक प्रगती व समाज परिवर्तन ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राज्याला आपल्या भूमिका पार पाडाव्या लागतात. आधुनिक काळातील राज्याच्या भूमिका हे आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील. त्यातील पहिली महत्त्वाची भूमिका आहे शांतता व सुव्यवस्था राखणे. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची भूमिका राज्याला पार पाडावी लागते. ही शांतता व सुव्यवस्था ही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. उदाहरणार्थ, अनेक वर्गाची आंदोलने असतील, यामध्ये विद्यार्थी आंदोलने असतील, शेतकरी आंदोलने असतील किंवा कामगार आंदोलने असतील, त्याचबरोबर अनेक जातीय दंगली, तसेच अनेक देशामध्ये घडणाऱ्या दहशतवादी घटना, यामुळे देशात अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तेव्हा या सर्वांवर मात करून देशाचे संरक्षण करणे व शांतता व सुव्यवस्था राखणे ही राज्याची भूमिका आहे. आणि राज्याच्या या भूमिकेलाच, राज्याच्या या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे देखील म्हणतात. त्यानंतर दुसरी भूमिका आहे आर्थिक प्रगती साधणे किंवा आर्थिक प्रगती करणे. देशाच्या आर्थिक प्रगतीत राज्याची भूमिका ही महत्त्वाची आहे. या प्रगतीमध्ये औद्योगिक प्रगती असेल किंवा कृषी प्रगती असेल, यामध्ये राज्याची भूमिका ही महत्त्वाची आहे. यासाठी राज्य आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देते आणि यातूनच राज्याची आर्थिक प्रगती होते. राज्यामध्ये एक प्रकारची आर्थिक स्थिरता ही निर्माण होते. त्यानंतर तिसरी भूमिका आहे राष्ट्र उभारणी. याला म्हणतात नेशन बिल्डिंग. यामध्ये लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या राज्यात विविधता ही आढळून येते. ही विविधता भाषिक, धार्मिक असू शकते. या विविधतेमुळे राज्यात अस्थिरता निर्माण होऊन राज्याचे विघटन होण्याचा धोका असतो. पण ही काळजी घेणे राज्याला आवश्यक असते, कारण या विघटनातून राष्ट्रीय एकात्मता ही धोक्यात येते व राष्ट्र उभारणीला खीळ बसते. थोडक्यात राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक ती पावले राष्ट्राला उचलावी लागतात आणि ही राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे शासन, सुशासन. राज्यकारभार करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. यामध्ये चांगल्या प्रकारे राज्यकारभार हा महत्त्वाचा आहे. पण यासाठी समाजातील लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच आपण लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे देखील म्हणतो. म्हणजे चांगल्या प्रकारे राज्यकारभार करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. पण यासाठी लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे हे सुशासनाचे, गुड गव्हर्नन्सचे लक्षण आहे. त्यानंतरची भूमिका आहे लोककल्याण. लोककल्याण करणे ही राज्याची जबाबदारी आहे. यासाठी राज्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पण यासाठी सामाजिक न्याय
किंवा समानता या तत्वांचा वापर करावा लागतो. जर समाजामध्ये असमतोल असेल तर तो दूर करणे, त्याचबरोबर समाजामध्ये काही दुर्लक्षित घटक असतात यांच्याकडे विशेष लक्ष देणे व त्यातून समाजाचे कल्याण साधणे, लोककल्याण करणे ही भूमिका राज्याला पार पाडावी लागते. त्यानंतर आपण दुसरा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन. राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. राष्ट्रीय एकात्मता ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे. राष्ट्रीय एकात्मता ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात सर्व प्रकारचे समूह आपल्या सांस्कृतिक निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहभागी होतात. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारचे समूह आपल्या सांस्कृतिक निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या ही सार्वत्रिक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी देशाची एक समान ओळख निर्माण होणे आवश्यक आहे. ही समान ओळख समाजातील विविध घटक यांच्यामध्ये संवाद साधून त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करून करता येते. हे विविध घटक भाषिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, सांस्कृतिक असू शकतात, आर्थिक असू शकतात, प्रादेशिक असू शकतात. तर या सर्वांच्यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद साधून ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येते. राष्ट्रीय एकात्मता ही व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, तर ती गटाच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपण म्हणतो मी भारतीय आहे, तेव्हा ती आपली राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मी मराठी आहे, मी तमिळ आहे, मी पंजाबी आहे, मी हिंदू आहे, मी शीख आहे, किंवा मी मुसलमान आहे, किंवा मी ख्रिश्चन आहे, अशा दुय्यम ओळखी यापासून टाकल्या जात नाहीत. म्हणजेच त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. म्हणजेच मराठी, तमिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन ह्या गौण ओळखी ह्या पुसून टाकल्या जात नाहीत, तर त्या राष्ट्रीय ओळखीसमोर झाकल्या जातात. याचा अर्थ त्या गौण ठरतात. आणि त्यानंतर आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे माजी राष्ट्रपती यांनी राष्ट्रीय एकात्मतेची केलेली व्याख्या पाहणार आहोत. ते म्हणतात, राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने तयार करता येत नाही, ती छन्नी व हातोड्याने देखील निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ती अनेक भाषेचे लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक वंशाचे लोक, अनेक पंथाचे लोक, अनेक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये ती निर्माण करता येते. त्यांच्या हृदयामध्ये ती निर्माण व्हावी लागते. त्यानंतर आपण म्हणजेच अनेक धर्माचे असतील, जातीचे असतील, पंथाचे असतील, या लोकांमध्ये ती निर्माण करावी लागते. म्हणजेच आपण आपली जी भारत ही राष्ट्रीय ओळख आहे, त्यापुढे इतर ज्या ओळखी असतात त्या गौण ठरतात. आणि या राजकीय संकल्पनेलाच कोशिंबिरीचा वाडगा असे म्हणतात. या राजकीय संकल्पनेलाच कोशिंबरीचा वाडगा असे म्हणतात. म्हणजेच आपल्या राष्ट्रीय ओळखीपुढे इतर ओळखी ह्या
गौण ठरतात. कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे व भवविद्य समाजाचे लक्षण आहे. भारतात अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक परंपरा असलेले लोक राहतात. म्हणजेच प्रत्येकाची संस्कृती ही वेगळी आहे, पण ते एकत्र राहतात. प्रत्येकाची संस्कृती ही जणू कोशिंबिरीतील वेगवेगळ्या घटकासारखी असते. जे घटक कोशिंबिरीला वेगळे चव देतात, पण ते स्वतःचे वेगळे अस्तित्व देखील जपतात. थोडक्यात कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे व भूविविध समाजाचे लक्षण आहे. म्हणजे कोशिंबीर आपल्याला माहिती आहे की त्या कोशिंबिरीमध्ये अनेक घटक असतात. ते घटक एकत्र आल्यामुळे त्या कोशिंबिरीला एक प्रकारचा चांगला असा स्वाद येतो. इथे ते घटक आपले वेगळे अस्तित्व देखील जपतात. म्हणजेच प्रथम आपण भारतीय आहोत, त्यानंतर मराठी, त्यानंतर तमिळ आहोत, त्यानंतर पंजाबी आहोत, त्यानंतर हिंदू आहोत, त्यानंतर शीख आहोत, त्यानंतर मुसलमान आहोत किंवा त्यानंतर ख्रिश्चन आहोत. म्हणजेच कोशिंबीर हे काय झाले की आपली राष्ट्रीय ओळख झाली. आणि त्यातील जे घटक आहेत ते घटक हे आपली भाषिक ओळख आहेत, धार्मिक ओळख आहेत किंवा सांस्कृतिक ओळख आहेत. म्हणजेच थोडक्यात कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृती व बहुविध समाजाचे आहे. आपण पाहिलं की भारतीय समाजाचे वर्णन हे कोशिंबिरीचा वाडगा असे केले जाते. त्यानंतर अमेरिकी समाजाचे वर्णन हे मेल्टिंग पॉट असे केले जाते. अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली जाते. यामागची मूळ कल्पना ही पूर्ण राष्ट्र ही आहे. हे पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या घड्यासारखे आहे. अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती ती त्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने ती त्या समाजाची एकरूप होते. म्हणजेच अमेरिकेत येणारी व्यक्तीची सांस्कृतिक ओळख, मग ती चायनीज असेल, ती आयरिश असेल, ती इटालियन असेल, ती मेक्सिकन असेल, ती रशियन असेल, ती आशियाई असेल, ही विसरून जाते आणि एक नवीन अमेरिकन संस्कृती निर्माण होते. म्हणजेच येते ही संस्कृती, कोशिंबिरीचा वाडगा ही संकल्पना याचे एकत्रीकरण मानत नाही. म्हणजेच अमेरिकेच्या समाजाचे वर्णन करताना मेल्टिंग पॉट ही संकल्पना इथे वापरली जाते. My grandmother came from Russia, a satchel on her knee. My grandfather had his father's cap he brought from Italy. They'd heard about a country where life might let them win. They paid the fare to America and there they melted in. A lovely lady Liberty with her book of recipes and the finest one she's got is the great American melting pot, the great American melting pot. America was founded by the English, but also by the Germans, Dutch, and French. the principle still sticks, our heritage is mixed. So any kid could be the president. You simply melt right in. It doesn't matter what your skin, it doesn't matter where you're from or your religion. You jump right into the great American melting pot, the great American melting pot. Ooh, what a stew, red, white, and blue. America was the new world.
told on steamboats by the millions in search of honest pay. Those 19th century immigrants sailed to reach the USA. Lovely Lady Liberty with her book of recipes and the finest one she's got is the Great American Melting Pot, the Great American Melting Pot. What good ingredients, liberty, and immigrants? They brought the country's customs, their language, and their ways. They filled the factories to the soil, helped build the USA. Go on and ask your grandma, hear what she has to tell. How great to be American and something else as well. Lovely Lady Liberty with her book of recipes and the finest one she's got is the Great American Melting Pot, 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 the Great. यानंतर आपण राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये व राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत राज्याची जी भूमिका आहे याविषयी पाहणार आहोत. प्रथम आपण राष्ट्रीय एकात्मतेची जी मूल्ये आहेत की ज्या मूल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होऊ शकते ती आपण पाहणार आहोत. त्यातील पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. तर याच्यामध्ये भारताच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये समान नागरिकत्व ही भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय नागरिक हे कोणत्याही धर्माचे असून देत, कोणत्याही वंशाचे असून देत किंवा कोणत्याही भाषेचे असून देत, तर ते प्रथम भारतीय आहेत हे महत्त्वाचे इथं आहे. म्हणजेच समान नागरिकत्व. समजा एखादी व्यक्ती ही अनेक देशाची नागरिक असेल तर त्या व्यक्तीची निष्ठा ही त्या राष्ट्रापाशी असत नाही. म्हणून जर राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायची असेल तर समान नागरिकत्व हा घटक, हे मूल्य हे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं मूल्य आहे विविधतेतील एकता. भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये अनेक धर्माचे, वंशाचे, भाषेचे, अनेक संस्कृती असणारे, अनेक भिन्न संस्कृती असणारे लोक राहतात. पण या विविधतेतून एकता निर्माण होणे ही महत्त्वाची आहे आणि हे राष्ट्राला करावं लागतं आणि हे राष्ट्रीय एकात्मतेचं दुसरं मूल्य आहे. त्यानंतर तिसरं मूल्य आहे राष्ट्राप्रती निष्ठा. प्रत्येक व्यक्तीची राष्ट्राप्रती निष्ठा असणे आवश्यक आहे. पहिल्यांदा आपण भारतीय आहोत, नंतर आपण महाराष्ट्रीयन आहोत, नंतर आपण पंजाबी आहोत. ही निष्ठा इथे महत्त्वाची आहे. प्रथम आपण भारतीय आहोत, त्यानंतर आपण हिंदू आहोत, त्यानंतर आपण मुस्लिम आहोत किंवा त्यानंतर आपण ख्रिश्चन आहोत. हे इथे अभिप्रेत आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी राष्ट्राप्रती निष्ठा आवश्यक आहे. त्यानंतर चौथं मूल्य आहे भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. देशामध्ये अनेक भिन्न समुदाय असतात. हे भाषिक असतील, वांशिक असतील, धार्मिक असतील, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची बंधुत्वाची भावना निर्माण होणे गरजेचं आहे आणि हे राष्ट्रीय एकात्मतेचं चौथं मूल्य आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. आपण म्हणतो भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, तर याचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. याचा अर्थ व्यक्तीबाबतीत आणि राष्ट्राबाबतीत अशा दोन लेवलवरती आहे. जर आपण व्यक्तीचा विचार केला, आपण म्हणतो भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे, धार्मिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणताही धर्म स्वीकार करू शकते. भारतातील व्यक्तीही कोणताही धर्म स्वीकारू शकते. त्याचबरोबर ती व्यक्ती आपल्या धर्माचे आचरण करू शकते, पालन करू शकते, प्रचार करू शकते. हा त्याला अधिकार
आहे. हे झालं व्यक्तीच्या बाबतीत. पण हे आपले धार्मिक जीवन जगताना दुसऱ्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या जाता कामा नयेत याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्याचबरोबर राष्ट्राच्या बाबतीत भारतात अनेक धर्माचे लोक असले तरी भारत देशाचा कोणताही अधिकृत असा धर्म नाही. आपण जर पाकिस्तानबद्दल बोललो तर पाकिस्तान हे एक इस्लामिक राष्ट्र आहे. म्हणजेच पाकिस्तानचा इस्लाम हा अधिकृत धर्म आहे. पण भारताच्या बाबतीत तसं काही नाही. त्याचबरोबर भारताचा राज्यकारभार हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या तत्त्वाने चालत नाही. त्याचबरोबर कोणत्याही धर्माला विशेष अशा सवलती ह्या भारत सरकारकडून दिल्या जात नाहीत. हे झालं 5वं मूल्य. त्यानंतर सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय हे तर महत्त्वाचं आहे. समाजामध्ये अनेक दुर्बल घटक असतात तर त्या सर्वांना सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देणे हे इथं महत्त्वाचं असतं. तरच राष्ट्रीय एकात्मता ही साध्य होऊ शकते. त्यानंतरचं मूल्य आहे समानता. मग ती इक्वॅलिटी. याच्यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक देणे हे तर अभिप्रेत आहे आणि हे राष्ट्रीय एकात्मतेचं 7वं मूल्य आहे. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका पाहणार आहोत. ही राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. जर एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायची असेल तर राज्याला भूमिका पार पाडावी लागते. यासाठी राज्याला खालील कार्य करावं लागतं, खालील भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यातील पहिली भूमिका आहे राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. प्रत्येक राज्याची स्वतंत्र ओळख असू शकते. त्याचबरोबर त्या राज्याची भिन्न संस्कृती देखील असू शकते. पण ही स्वतंत्र ओळख कायम ठेवून त्याची राष्ट्रीय ओळख निर्माण करणे हे राज्याचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणजेच जर एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल तर स्वतंत्र गटाची ओळख ही कायम ठेवून, ही गौण ठेवून राष्ट्रीय ओळख निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. प्रथम मी भारतीय आहे, त्यानंतर मी महाराष्ट्रीयन आहे. प्रथम मी भारतीय आहे, त्यानंतर मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे. हे ते अभिप्रेत आहे. म्हणजेच व्यक्तीची राष्ट्रीय ओळख निर्माण करणे ही महत्त्वाची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत राज्याला पार पाडावी लागते. त्यानंतर दुसरी भूमिका आहे राष्ट्रीय सत्ता निर्माण करणे. यामध्ये लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक गटाने एकत्र आणून एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे ही भूमिका राज्याला पार पाडावी लागते. देशामध्ये अनेक लहान लहान गट असतात. ही गट राजकीय असू शकतात, सामाजिक असू शकतात किंवा सांस्कृतिक असू शकतात. ह्या सर्वांना एकत्रित आणून राष्ट्रीय सत्ता निर्माण करणं ही राज्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर तिसरी भूमिका आहे राज्य व जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे. एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन जर निर्माण व्हायचे असेल तर राज्य व जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे. यासाठी लोकांच्या इच्छा आकांक्षा जाणणे. अनेक जातीचे, धर्माचे, वंशाचे, भाषेचे, प्रांताचे लोक असतात तर त्यांच्यामध्ये सुसंवाद, राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेणे ही भूमिका राज्याला पार पाडावी लागते. त्यानंतर चौथी भूमिका आहे सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. आता यामध्ये राष्ट्रवाद, नॅशनलिझम, धर्मनिरपेक्षता असेल, लोकशाही ही मूल्ये प्रथम लोकांच्यामध्ये रुजवावी लागतात. त्याचबरोबर आर्थिक प्रगती व सामाजिक परिवर्तन हे उद्दिष्ट देखील डोळ्यासमोर ठेवावे लागतात. जर एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता हवी असेल तर त्या
लोकांची आर्थिक प्रगतीही महत्त्वाची आहे. त्या समाजाचे सामाजिक परिवर्तनही महत्त्वाचे आहे. म्हणजेच डोळ्यासमोर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही ही मूल्ये डोळ्यासमोर ठेवावी लागतात. त्याचबरोबर आर्थिक प्रगती व सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्ट देखील विकसित करावी लागतात. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. पहिली भूमिका आहे राष्ट्रीय ओळख निर्माण करणे, दुसरी भूमिका आहे राष्ट्रीय सत्ता निर्माण करणे, तिसरी भूमिका आहे राज्य व जनता यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद घडवून आणणे, चौथी भूमिका आहे सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 यामधील समकालीन भारत, शांततास्तरीय व राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याचा पहिला भाग पाहिलेला आहे. थँक्यू.